स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण, अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊन ठेवली. त्या समयी मुंबापरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रमदवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती आसी आणिले, सन्मार्गावर्ती दयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला रूपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रूपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षणी घेती ते. रात्रंदिन रूपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी, रूपती बहु सुखावे. अमृत अनुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्याचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना घेती. श्रेष्ठजन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेड्या संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करती शयन. जवळ पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहून ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडले वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोणी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर ओले झाले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुन्हा मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळुनी, ब्रह्मपदायोग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्याचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णुकवी. सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गूढः. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थार्पणमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंतवेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित, अल्पवर्णिले स्वामी चरित. पुढे कथा चुरस अत्यंत, वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती, विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती यती. ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला,
वैकुंठा समनगरी राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे रायबहाद्दर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर तयाप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली धाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुके कवणाला. तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र, दत्त सेवा करावी. ऐसा विचार करुनी, तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे त्वा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूरी. शंकररावांची भक्ती, स्वामी चरणी काही नव्हती. म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर्ण सोडिले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखिले जनसमस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थचरणी, जाती अतित्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडोन. शंकर विष्णू दोघेजण, स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासम्मत, सदा परिसुत प्रेमोळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नावाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय ओजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुण द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लो पूर्ण, आनंदले तिचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामीप्रती, कार्य आपुले करेन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोणी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. चालले गावा बाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकुनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणते लीला करुण ऐसी. चुकवले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा.
काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकर रावे त्या दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे जात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखवली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचान लगेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त नवमध्याय गोडः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.